नमस्कार. आज आपल्या मुंडे मोहम्मदवाडी प्रभाग क्रमांक 41 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार, देवेंद्रभाई फडणवीस आज पाण्याच्या उद्घाटनाकरता आपल्या मोहम्मदवाडी याच्या चौकामध्ये येतात. खऱ्या अर्थानं पाणी गेले 10-15 वर्षे टाक्या बांधून पाणी आत्तापर्यंत आलं नाही. आत्ताची महानगरपालिकेची इलेक्शन झाल्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 41च्या लोकांनी त्या पाण्याकरता 700 मीटरची लाईन राहिली होती. नगरसेवकांनी पुणे महानगरपालिकेच्या पाठीमागे लागून ती पाणी लाईन करून घेतली आणि आता लाईन झाल्याच्या नंतर त्या पाण्याच्या उद्घाटनाला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार इथे येतात. खरं तर प्रभाग 41च्या वतीनं मी त्यांचं सगळ्यांचं, त्या अधिकाऱ्याचं, पत्रकाराचं, त्या जनतेचं आभार मानतो की तुम्ही मोहम्मदवाडी या ठिकाणी आज पाण्याचे उद्घाटन करताय. पण जे काही बाकीचे भाग राहिले आहेत, उंडरे असेल, पिसुळे असेल, अवतरवाडी असेल, वरकावाडी असेल, हांडेवाडी असेल, काळेपडाचा काही भाग आहे, हांडेवाडीचा काही, सातवनगरचा भाग आहे, आंतोलनगरचा भाग आहे. या परिसरामध्ये पाणी बांधण्याकरता आज जसं इथं प्रयत्न करतात तेच प्रयत्न खऱ्या अर्थानं आजच्या उद्घाटनामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा की आम्ही ब्रह्मकुमारीच्या टाकीच्या टेकडावरती 1-2 कोटी लिटरची टाकी बांधून बाकी परिसराला लवकरात लवकर पाणी द्यावा. पाणी आल्याच्या नंतर सर्वे घेण्याकरता सगळे लोक आता पुढं आली. पण खऱ्या अर्थाने जेव्हा लाईनीचं काम चाललं तेव्हा प्रत्यक्ष इथले नगरसेवक तिथं उभे होते आणि ह्या पाण्याच्या टाकीचं वडगावचं नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. ह्याच्या उद्घाटनामध्ये पाण्याच्या ह्याच्यामध्ये अजितदादाचा सुद्धा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि आज अजितदादा आपल्यामध्ये नसल्यामुळं खऱ्या अर्थानं अजितदादाचं इथं कुठं नाव दिसत नाही. पण राज्याचा एवढा मोठा माणूस, उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचा पालकमंत्री होता, त्यांनी ही सगळी कामं केल्यात. त्यांच्या जाग्यावर आता आमच्या सुमित्रा वहिनी जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत, राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. यांनी खऱ्या अर्थाने इथं लक्ष घालून आता ह्याच्या पुढच्या कामाला एक आणावा. आमच्या विधानसभेचे आमदार चेतनदादा तोपे हे सुद्धा त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. पण आज प्रोटोकॉलमध्ये त्यांच्याकडं नाव आम्हाला ह्या कार्यक्रमात दिसत नाही. हा कार्यक्रम पुणे महानगरपालिकेने घेतलेला कार्यक्रम आहे. हा वैयक्तिक कुठल्या पक्षाचा, पार्टीचा कार्यक्रम नाही आहे. हा मतदाराला, जनतेला न्याय देण्याकरता हा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं कुणी वैयक्तिक असं म्हणू नये की हे सगळं मी केलं. कारण तर हे पाण्याचा प्रश्न या भागातले पत्रकार असतात, ह्या भागातली जनता असेल, ह्या भागातल्या सोसायटी असतात, ह्या सगळ्या लोकांनी ह्या पाण्याकरता पुणे महानगरपालिकेच्या कमिशनर यांच्याकडे वारंवार जाऊन त्या पाणी देण्याला प्रवृत्त करून राहिलेली लाईन आपले पुणे महानगरपालिकेचे महापौर असतील, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटीचे आमचे चेअरमन असतील, आमचे पुण्याचे कमिशनर असतील, या सगळ्यांचं सुद्धा त्याच्यात अभिनंदन केलं पाहिजे. पाणी जनतेला देणं हे पुणे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे. हे पुणे महानगरपालिकेचा पैसा आहे, हे लोकांच्या जनतेचा पैसा आहे. जनतेच्या पैशामधून आपण काम करतो. त्याच्यामुळं मी कुणी केलं असं कुणी म्हणू नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, जनतेला पाणी देतोय आपण, ते आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण पार पाडतोय. आपल्या राज्याचा एक मुख्यमंत्री आज या ठिकाणी येतोय, त्याचा आनंद आपल्याला असला पाहिजे. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री येतात, त्याचा आनंद आपल्याला असला पाहिजे. कुठल्याही माणसाने श्रेय न घेता आपलं कामच आहे. आपल्याला त्यांनी पदं दिली आहेत, आपण त्या पदावर बसलोय. त्यामुळं कुटुंब प्रमुख जसं कुटुंबाचं सांभाळ करतो तसं आपले पदाधिकाऱ्यांनी आपल्या लोकांचा, कुटुंबाचा सांभाळ केला पाहिजे आणि आमच्या जनतेला पाणी दिलं पाहिजे. हे उंडरी गाव, ह्या वाड्या वस्त्या एवढे दिवस 10-15 वर्षापासून पाण्यापासून वंचित आहे. मोहम्मदवाडीसारख्या ठिकाणी सुद्धा 25 वर्षांनी पाणी या ठिकाणी महानगरपालिकेचं चांगल्या पद्धतीने येतं आहे. त्याचं स्वागत आपण मुख्यमंत्र्याचं करू, उपमुख्यमंत्र्याचं करू.
पुणे महानगरपालिकेचे आमचे अधिकारी पदाधिकारी या सगळ्यांचं खरं त्याच्यात श्रेय असलं पाहिजे. या परिसरातल्या सगळ्या सोसायटी असतील, सगळे पत्रकार असतील, आमचा उंडरीचा कोरम असेल, ह्या उंडरीच्या कोरमनी सुद्धा वारंवार हे पाणी येण्याकरता प्रत्येक सोसायटीमध्ये मिटिंगा घेऊन लोकांना परिवर्तन केलं, कमिशनरला परिवर्तन केलं आणि कमिशनरपाशी बसून हे पाण्याचा प्रश्न सोडवला. मी प्रभाग 41च्या वतीनं, मी माझ्या बांदल कुटुंबाच्या वतीने प्रभाग 41च्या वतीनं मी ह्या येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो की ह्या परिसराला पाणी आलं, राहिलेल्या परिसराला लवकरात लवकर पाणी द्यावा अशी मी विनंती करतो. माझ्यातर्फे मी आज मुख्यमंत्र्याला पत्र देतोय, उपमुख्यमंत्र्याला पत्र देतोय, कमिशनरला पत्र देतोय आणि त्या टाक्या पुढच्या बांधून पुढच्या परिसराला पाणी दिलं पाहिजे. एवढंच त्या ठिकाणी बोलतो. मी माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.